विकेट 3 विकेट घेतलेले ते कल्पेश यांनी पहिला चेंडू पहिली धाव आणि पुन्हा एकदा दुसरा चेंडू दुसरी धाव 2 चेंडू सिंगलच्या माध्यमातून हा नो चेंडू आहे चांगलं आपल्या डोळ्याने इथे अंपायरिंग करतात संकेत सुरवे गोलंदाजाचं नाव आतिश एक धाव आता एक चेंडू 3 धावा झालेल्या आहेत एका चेंडूवर 1 धाव आणि त्यानंतर 9 चेंडूवर अजून एक अतिरिक्त धाव आलेली आहे पुन्हा एकदा टोळलेला चेंडू यावेळेस थोडंसं बचाव क्षेत्ररक्षण करून तिथे धाव मात्र घेतलेली नाही आहे 2 चेंडू 3 धावा एक षटक समा एक बॉल होती 2 चेंडू 3 धावा झालेल्या आहेत थोडाफार प्रेशर खेळ आहे आणि जवळजवळ 9च्या रेषेपर्यंत फलंदाज आला होता परंतु पाठी गेला 2 धावा पहिले षटक चालू पुढचा चेंडू आणि गोल झालाय अशा प्रकारे गोल करून 4 विकेट बाद केले पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर 4 चेंडू संपलेले आहेत 3 चेंडू नंतर संघाची धावसंख्या अजूनपर्यंत तरी 3 पुन्हा एकदा जोरदार मारलेला आहे ह्यावेळेस मात्र शक्तीपेक्षा युक्तीची गरज आहे ते कुठेतरी जाणून घ्यायचं फलंदाजाने शक्तीपेक्षा युक्तीची गरज फलंदाजाला असणार आहे आणि ह्यावेळेस पुन्हा एकदा युक्तीने एक धाव आलेली आहे ती म्हणजे पुढचा चेंडू पुन्हा एकदा चांगली अंपायरिंग येते आपल्याला संकेत झाला बघायला मिळत आहे 9 चेंडूवर अजून एक अतिरिक्त धाव म्हणजे 5 धावांपर्यंत आपला संघ येऊन पोहोचलेला आहे 9 चेंडूवर 1 धाव आहे एक धाव संघाची धावसंख्या झाली आहे 3 पुन्हा 4 चेंडू 5 धावा 4 चेंडू 5 धावा पुन्हा एकदा नो बॉल आणि खणखणीत चौकार नो चेंडूवर 4 धावा म्हणजे अतिरिक्त 5 धावा ऍड होतील 9 + 4 संघाची धावसंख्या पोहोचलेली आहे 10 संघाची धावसंख्या 10 आणि पुढचा तोडवलेला चेंडू आणि हा पुन्हा एकदा नो बॉल आहे संकेत झाला खरोखरच चांगली अंपायरिंग आहे त्यांना अनुभव आहे त्या भरडावर अंपायरिंगचा आणि T20 वर्ल्ड कप सुद्धा 2 बरोबर आहे 12 धाव संख्या झालेली आहे आता स्ट्राईकवर जो बॅट्समन आहे त्याचं नाव आहे प्रसाद स्ट्राईकवर गेलेला आहे बॅट्समन प्रसाद उत्कृष्ट गोलंदाजी करतायत आपल्या संघासाठी मुख्य चावणे सर्वांना शोधून आणलेले वाटत आणि हा षटकार आता मात्र थोडीशी फटकेबाजी बघायला मिळते पण हा षटकार काही उपयोगाचा नाही आजच्या दिवसात संघाची धावसंख्या 12 एका षटकाच्या खेळात चालू आहे अजून 12 आणि आतापर्यंत चेंडू एका षटकाच्या समाप्तीनंतर 12 धावा झालेल्या आहेत तुम्ही बघू शकता अंपायर देखील आपल्याला गायडन्स देताना मिळत आहे संकेत अंपायर सुद्धा गायडन्स देताना मिळत आहे नवीन फलंदाजाचं नाव कळवायचंय नवीन फलंदाजाचं नाव मितेश चला मितेश गोलंदाजाचं नाव चेतन पाटकर गोलंदाजाचं नाव चेतन सावंत सॉरी चेतन सावंत गोलंदाजाचं नाव चेतन सावंत आपल्या उजव्या हाताने मारा केलेला आहे चेंडूचा यावेळेस मात्र आपल्या दोन्ही हातांना थोडेसे कष्ट देत हात वर करत संकेत सुरवे यांनी हा वाईट बॉल दिलेला आहे हा वाईट बॉल आहे भूपेश सावंत डोक्यावर टोपी आहे निर्धाव चेंडू इथे बघायला मिळालेला आहे थोडंफार संघाचे कॅप्टन आणि संघ मला थोडेसे खुश आहेत निर्धाव चेंडूमुळे पुन्हा पुढील चेंडू आणि हा मारा चांगला केलेला आहे यावेळेस सुद्धा उत्कृष्ट क्षेत्ररक्षण बघायला मिळत आहे चांगलं क्षेत्ररक्षण आणि खरोखरच चांगली स्पोर्ट्समॅन स्पिरिट आपल्याला बघायला मिळते इथे पुढील चेंडू पुन्हा मारा करतील तर आतिशच्या पाठीतून आपल्याला चांगली आतिश बाजी देखील बघायला मिळते हो एखादा 40+ खेळाडूने एवढा उत्साह दाखवल्यावर खरोखरच बघायला आनंद मिळतो त्या 40+ खेळाडूंकडून कारण हा उत्साह आणि खेळ दोन्ही उत्सुकतेला पोहोचलेला असतो आणि यावेळेस मात्र हा एक विकेट आणि खरोखरच चांगलाच हादरा बसलेला आहे तो श्री पावनादेवी या संघाला नवीन फलंदाजाचं नाव निशांत स्वतः निशांत सावंत थोडीफार आपल्याला बघायला मिळते टीम थोडेफार चेंजेस करत आहे आणि हा टोळालेला चेंडू यावेळेस मात्र 2-3 प्लेयर एक बॉल शोधतात चांगली गोष्ट आहे एक धाव निशांत निर्णय आणते वाईट जाऊ दे
आणि हा टोलावलेला चेंडू हाईट मिळाली, हाईटीमुळे एक अतिरिक्त सिंगलच धाव आहे. तुम्ही बघू शकता एक चांगला नियम आणलेला आहे. सिंगल धावेने संघाची धाव संख्या पोहोचलेली आहे ती 15. 15 ठीक आहे, भरपूर आहेत. 15 भरपूर कमी आहेत. वाढवा तुम्ही 30-35 लावते. खरोखरच आपल्याला चांगलं आयोजन या सामन्यांचं बघायला मिळत आहे. जे इथे धावत आहेत, ज्यांच्या चेहऱ्यावर एका मॅच पेक्षा पूर्ण सामन्यांच्या आयोजनाचं टेन्शन आहे. प्रत्येकासाठी जोरदार टाळ्या होऊन जातात एकदा. प्रत्येक संघामध्ये चांगले खेळाडू मिळालेले आहेत आणि प्रत्येक खेळाडूंमध्ये प्रत्येक संघामध्ये 40+ खेळाडू आहे. आणि हा टोलावलेला चेंडू खरोखरच शक्तीपेक्षा मी म्हटलं तसं युक्ती गरजेची आहे. निशांनीने ती युक्ती दाखवली आणि आलेल्या चेंडूला चांगला मार्ग दाखवत 1 धाव. श्याम हो अपील चांगली केलेली आहे, पण अंपायर काय कन्व्हिन्स नाहीये, त्याच्यामुळे हा निर्धाव चेंडू मानण्यात येईल. दुसऱ्या चेंडूवर अजूनपर्यंत चांगला बॅकअप केलेला आहे गोलंदाजाने. हो निशांत थोडंफार लक्ष ठेवायचं. निशांत आपला हा स्क्वेअर चेंडू आहे, वाईट बॉल आहे, सिंगल धाव आलेली आहे. वाईट बॉल उत्कृष्ट टोलावलेला चेंडू. यावेळेस मात्र प्रणित जवळजवळ खायलान पासून मधल्यांपर्यंत धावत दिलो आणि बॉल सावकारांकडे दिल्या. तो म्हणजे आमचं प्रणित मळेवाडीचं नावात दिलो. तुम्ही बघू शकता एका बाजूला मनीष सावंत कसा एक पाय वर करून उभे. ते थांबवलेलं आहे. थांबा त्यांचं बॉल आपल्याकडे येलो रे, त्यांच्या पारड्यातलं बॉल आपल्याकडे येलो. थांबा. कॅमेरामॅनला जवळजवळ निशाणा केला होता, परंतु त्यांच्या डोक्याचा ओढून गेलेला हा चेंडू विकेट. आणि संघाची धाव संख्या 18. आता फलंदाज आलेला आहे रोहित. सेकंड विकेटवरती सामना तुम्ही बघू शकता आज एक रोहित शर्मा आपल्याला ग्राउंडवर दिसेल थोड्या वेळाने. आणि आता रोहित सावंत, पाटवाडी विरुद्ध ब्राह्मणदेव. रोहित सावंत स्ट्राईकवर आलेला आहे. या दोन्ही संघांच्या संघ मालकांनी पुन्हा एकदा जोरात टोललेला चेंडू विकेट होती. मला वाटतं जर हा थ्रो झाला असता तर रनआउट मिळाला असता, पण संयम देखील गरजेचा आहे. बरोबर आहे, संयम देखील गरजेचा आहे आणि हा संयम तुम्हाला कुठेतरी राखून ठेवायचा आहे संपूर्ण सामन्यात. आतापर्यंत संघाची धाव संख्या 19. डिसिजन 2 धावांचा. डिसिजन 2 धावा दिलेल्या आहेत. 3 षटकांच्या समाप्तीनंतर संघाची धाव संख्या पोहोचली 21. यापुढे होणारा सामना पाटवाडी विरुद्ध ब्राह्मणदेव. 21 धाव संख्या 21. 3 षटकांच्या समाप्तीनंतर 21. आणि गोलंदाज या दोन्ही संघाच्या संघ मालकांनी इकडे ट्रॅव्हलिंगची संपर्क करायचा आहे. पाटवाडी विरुद्ध ब्राह्मणदेव बी. ग्राउंड नंबर 2 ला जायचं आहे. पाटवाडी विरुद्ध ब्राह्मणदेव बी. स्वामी रवनाथ हा संघ जिंकलेला आहे. अभिनंदन स्वामी रवनाथ. आणि पाटकर हे 2 संघ मालक. प्रणित सावंत गोलंदाजाचं नाव प्रणित सावंत मळेवाडीचे नावाजलेले गोलंदाज आहेत. चॅम्पियन्स ट्रॉफी जे आता आपण जिंकलो त्याच्यामध्ये त्यांनी एक बॉलिंग केलेली होती. एका बॉलसाठी ते गेलेले होते. आणि यावेळेस मात्र मला वाटतं फलंदाजाकडून आपण या बॉलचे पैसे घ्यायचे, 100 रुपये घ्यायचे आहेत. सत्कार मारण्याचा प्रयत्न होता परंतु ही विकेट दिलेली आहे. रोहित शर्मा, रोहितचा विकेट दिलेला आहे. नवीन फलंदाजाचं नाव कळवायचं आहे. नवीन फलंदाजाचं नाव दादा, नवीन फलंदाजाचं नाव कळवायचं आहे. फलंदाजी टीम सौरभ तिवारी यांच्यानंतर मळेवाडीतून सौरभ. ओके, जर बाहेर चेंडू जात असेल तर जुना चेंडू द्यायचा. प्रणित सावंत पुढील चेंडू घेऊन येतील. प्रणित सावंत मग आता गावात जाऊन रवनाथाच्या पायावर डोक्यात टेकल्यावर स्वामी समर्थांच्या मठात जाऊन दर्शन घेतल्यावर बॉलिंग करतात तो म्हणजे प्रणित. आणि नवीन बॅट्समन आलेला आहे. नवीन बॅट्समन नाव काय व्हायचंय? विशाल आपल्या डावखोऱ्या हाताने फलंदाजी करणार आहे विशाल. प्रणित आपण हॅट्रिकवर आणि हॅट्रिक या सामन्यात आपल्याला हॅट्रिक बघण्यात मिळत आहे ती प्रणित याच्याकडून. प्रणित बरोबर योग्य अशा खेळ आणि योग्य त्या वेळेत सगळ्यांच्या चेहऱ्यावर आपल्याला हास्य बघायला मिळत आहे. वय काही असो परंतु खेळाचा आनंद प्रत्येक जण घेतो हे बघण्यात देखील यश येत आहे. खरोखरच
मंगेश सावंत यांचे आभार की त्यांनी ह्या आपल्या संपूर्ण गावाला एका छताखाली आज आणून हा खेळ इथे रंगवलेला आहे. नवीन फलंदाजाचं नाव आणि यावेळेस चांगली फिल्डिंग इथे बघायला मिळालेली आहे. नवीन फलंदाजाचं नाव कळवा जो नॉन स्ट्रायकला आलेला आहे. संकेत नॉन स्ट्रायकरचं नाव कळवायचं. अतुल षटकार आणि आज 4था विकेट प्रणित याच्या ओव्हरमध्ये आलेला आहे. मला वाटतं चेतन सावंत इथे जेवढे खुश झाले असतील तेवढा सध्या इथे दुसरा कोण खुश नसेल. खरोखरच चेतन यांच्या गालावर आता जवळजवळ प्रीती झिंटानंतर परत एकदा खळे बघायला मिळते आपल्याला. चला प्रणित मग वाटतं तुका मळेवाडी सोम रुपेश पुन्हा एकदा एक धाव आणि खरोखरच चांगला षटक. एकदा जोरदार सर्व खेळाडूंनी टाळ्या वाजवायच्या आहेत. एका षटकात 4 धावा दिलेल्या आहेत आणि 4 विकेट काढलेले आणि फक्त 2 धावा दिलेल्या आहेत त्या प्रणित याने. संघाची धाव संख्या शेवटचा चेंडू सिंगल होता. लास्टचा रन नाहीये. ओके शेवटच्या संघात रन नाहीये. 22 झालेला आहे. 23चं टार्गेट असणार आपल्याला. चांगलं षटक टाकलेलं आहे प्रणित. खरोखरच बॅकअप करलेलं आपल्या संघाला आजचा दिवस गरजेचं होतं कारण का 21 धावा आपल्याला जर पहिल्या 3 षटकात होत्या तर नक्कीच चान्सेस होते की 25+ स्कोर जावा. परंतु 22 धावांवर रोखलेला आहे प्रणित याने. आपली पाठवाडी विरुद्ध ब्राह्मणदेव यामध्ये टॉस झालेले आहे आणि टॉस घेऊन आहे पाठवाडी. ब्राह्मणदेव टॉस घेऊन आहे आणि त्यांनी 1700 घेतलं. लवकरात लवकर 1700 नाव घ्यायचं आहे. तसं पाठवाडी या संघाने आपले सगळे बॅट्समॅन पहिली जोडीमध्ये पाठवायची आहे. संकेत बरोबर आपल्या पाठवाडी स्टाईल चांगली आहे. संकेत सुरू बघू शकता 2 कॅप घालून अंपायरिंग करतात. एवढा गरमीचा जो मारा होतोय त्याच्यासाठी. आता फलंदाजी करतील ते प्रणित सावंत. हो मला वाटतं मॅन ऑफ द मॅच घेण्यासाठी चांगले हकदार असतील ते प्रणित सावंत. पण मला वाटतं इथे हो प्रणित येतोय वाटतं पण प्रणित जातोय असं पण वाटतंय. चला सामना चालू होत आहे इकडे दुसऱ्या ग्राउंडवर. मला वाटतं आबू पहिला स्वासी मंगेश सावंत यांचे बंधुराज आपले लाडके आबूदादा आता गोलंदाजी करतील. फलंदाजीसाठी 40+ एक प्लेअर उतरवलेला आहे. अजून फलंदाज आलेले नाही आहेत. थोडंफार वातावरणात बदल आणि हवा दिसते. वादळ दिसतंय. खेळाडूंच्या माध्यमातून वादळ येतच आहे परंतु हवेने देखील आज साथ दिलेली आहे. आपण 2 मिनिटं थांबायचं आहे. मिनिट 2 मिनिटं. डिस्कशन होत आहे इकडे आपल्याला. मला वाटतं वेळ जास्त जात आहे. संकेत सुरू आहे यांना विनंती आहे ग्राउंड नंबर 1 वरचा सामना लवकरात लवकर चालू करवायचा आहे. ग्राउंड नंबर 1 लवकरात लवकर मॅच चालू करायची आहे आपण. कमलाकर आणि इस्मतने आणि बॉलर साईडला मिलिंद सावंत बॉलर. चला फलंदाज झालेले आहेत प्रणित आणि त्यानंतर फलंदाज झालेले आहेत श्याम. फलंदाज स्ट्राईकवर प्रणित आणि श्याम. बॉलिंग साठी कोण आलेलं आहे? बॉलिंग नाव कळवायचं आहे. बॉलरचं नाव कळवायचं आहे. संकेत दादा बॉलरचं नाव कळवायचं आहे. नितेश ओके. दादा मित्रा आपण स्टेडियम मध्ये बसून आपण तिकीट काढलेलं आहे प्रत्येकाने. स्टेडियम मध्ये बसून एकदा मॅच आनंद घ्यायचा. प्रणित आता स्ट्राईकवर आहे. बघूया प्रणित काय करतोय आपल्या संघासाठी.
मला वाटतं बॅटीपेक्षा पायाने आणि झेंडा घेऊन पळून गेलेले आहेत विकेट किपर. आपला झेंडा अटकेपार आपल्याला न्यायचा आहे, पण तो झेंडा आहे तिथे ठेवायचा आहे. झेंड्यात बॉल, वाईट बॉल गेलेला आहे आणि मला वाटतं संघाची धावसंख्या आता पोहोचलेली आहे 2 धावा. संघाची धावसंख्या 2 धावा. टोलावलेला चेंडू प्रणित यांच्या माध्यमातून अजून एक धाव, 3री धाव आता संघाची पूर्ण झालेली आहे. पॉवर प्लेच्या षटकामध्ये चांगली मारी होत आहे आणि अजून एक धाव, अतिरिक्त धाव म्हणजे प्रणित. फिल्डिंग मध्ये थोडासा चेंज, 1च धाव आता पूर्ण घेतलेली आहे. पुन्हा एकदा ठेवलेला चेंडू, यावेळेस चांगली इथे फिल्डिंग, काय होत आहे त्याच्यासाठी. मारलेला चेंडू आणि खणखणीत, परंतु यावेळेस चांगली फिल्डिंग. निशांत, खरोखरच निशांत यांनी आपला जीव अटकेपार नेला आणि हा चेंडू अडवला. निशांत आणि अतिश बाउंड्री लाईनवर काम बघतायत. गोलंदाजाने पुढचा चेंडू टाकलेला आहे, टोलवलेला चेंडू, सन्मान दिलेला आहे आणि यावेळेस थोडस मला वाटतं मिसकम्युनिकेशन आणि यावेळेस एक विकेट पडलेली आहे ती श्याम यांची. प्रणित स्कोर झालेला आहे, संघाची धावसंख्या झालेली आहे ती 5 धावा. संघाची धावसंख्या 5, एका षटकाच्या समाप्तीनंतर 5 धावा. नवीन गोलंदाज येतील तेव्हा नाव कळवलं जाईल, आधीच कसं कळवू. चला फलंदाज आलेले आहेत, फलंदाजाचे नाव कळवायचं आहे. प्रणित उखाणा घे बाळा. नवीन फलंदाज आपलं नाव कळवायचं आहे. नवीन फलंदाज अच्युत, ईश्वरी आणि ब्राह्मणदेव ए. ईश्वरी आणि ब्राह्मणदेव ए दोन्ही संघ मालक यांनी ग्राउंड नंबर 1 च्या तिथे यायचंय. ईश्वरी आणि ब्राह्मणदेव ए. गोलंदाजाचं नाव कळवायचंय. गोलंदाज दादा नितीन दादा. खरोखरच चांगला खेळ बघायला आणि स्पोर्ट्समॅन स्पिरिट आहे. चला पॉवर प्ले खोलला गेलेला आहे आणि पॉवर प्लेच्या एका षटकानंतर संघाची धावसंख्या 5 आहे. 1 गडी बाद 5 धावा झालेल्या आहेत. प्रणित याला मारलेला चेंडू. प्रणित खरोखरच चांगली गोलंदाजी होती आणि चांगली फलंदाजी सुद्धा आहे, पण हा षटकार आज मात्र तुझा बळी घेऊन गेलेला आहे. हा षटकार जर तो मळेवाडीत मारला असता तर तुला नवनीत सावंत यांनी डोक्यावर घेतलं असतं. नाव घ्या, उखाणा घ्या. नवीन फलंदाजाने जरा उखाणा घेत चला. चेतन, मला वाटतं स्ट्राईकवर आहे ते चेतन सावंत. चला नाणेफेक होणार आहे ती म्हणजे ईश्वरी 11 आणि ब्राह्मणदेव ए मध्ये. थोडाफार सामना दिसू द्या. चेतन दादा स्ट्राईकवर आहे. ईश्वरी 11 आणि ब्राह्मणदेव ए यांनी नाणेफेकीसाठी यायचं आणि हा खणखणीत षटकार. मला वाटतं चेतन दादा प्रीती झिंटानंतर आज तुमचा दिवस आहे. तुम्ही बघू शकता सगळ्या खेळाडूंना आनंद घ्यायला मिळतो त्या खेळांचा, त्या खेळातील दिवसाचा. नेहमीच मायगणीतील वेगवेगळ्या कार्यक्रमानिमित्त आपण मिळत असतो, परंतु खेळाच्या माध्यमातून मिळून ह्या खेळाचा देखील आज आपण आनंद घेत आहोत. या गाठी भेटींचा आनंद घेत आहोत. पुढील चेंडू, शेवटच्या चेंडूवर चौकार आलेला आणि ही एक अजून एक धाव आलेली आहे आणि ते धावसंख्या फिल्डिंग घेतलेली. ईश्वरी टॉस विन आणि ईश्वरी 11ने फिल्डिंग घेतलेली आहे. मला वाटतं टॉस विन ईश्वरी फिल्डिंग घेतली आहे. चला पुढील चेंडू घेऊन नितीन दादा पुन्हा एकदा आणि चांगलं, शक्तीपेक्षा युक्ती चांगली असं प्रदर्शन करताना चेतन. प्रणित खरोखरच चांगली गोलंदाजी आपण केलेली आहे. मी तुला माझ्याकडे 100 असते ते खरोखर दिले असते. चला हा एक सिंगल धाव पुन्हा आलेली आहे. सिंगल धाव झालेली आहे आणि 13 संघाची धावसंख्या 13. LBW असते तर खरोखरच नितीन दादा आउट दिला असता. खरोखरच तुमची जी ऊर्जा आहे त्याच्यानुसार आम्ही आउट दिला असता, पण LBW असते तर. ओके, सर्वांना सांगण्याचा एक उद्देश आहे आमचा की सुदेव रवळनाथ क्रिकेट संघ, आपण हे सामने आयोजित करण्याचं कारण फक्त क्रिकेट नसून
आपले जे जुने जाणते जाणकार व्यक्तिमत्व आहेत, तुम्ही बघू शकता आपल्याला पवेलियन मध्ये बसलेले दिसत आहेत. दीपक दादा म्हणा किंवा माझे दोस्त सदा सावंत, पाटवाडी आणि वांगणीचं एक नावाजलेलं नाव सदा सावंत यांच्यासारख्या सर्वच नावाजलेल्या खेळाडूंना आणि नावाजलेल्या जाणकार व्यक्तींना एकत्र येऊन तरुणांना एक मार्गदर्शन मिळावं आणि आपल्या संपूर्ण गावाने एका छताखाली ह्या खेळांचा आनंद घ्यावा, हा आपला उद्देश आहे. सगळ्यांनी खेळाडू वृत्तीने खेळायचा आहे. विजय शेवटी हा वांगणी गावाचा होणार आहे आणि वांगणीतील प्रत्येक खेळाडू हा विजयी खेळाडू असणार आहे. आणि हे प्रक्षेपण लाईव्ह आपल्याला मिळणार आहे बघायला युट्यूबच्या माध्यमातून. संजय सुर्वे दादा यांच्या माध्यमातून. जर आज वांगणीत बसलेलो आपलं चुलतो, आपलं आजो, आपलं पंजो, आपलं भाव, आपली आजी, आपली मावशी जी मॅच बघित असतात लाईव्हच्या माध्यमातून, म्हणजे आपलं झील मुंबई काय खेळता, कसं खेळता, का नुसतंच खेळायला जाता आणि चायनीज खाऊन घरात येता, ह्या आज कळताला आपल्या आया बहिणी का गावात बसून. फलंदा धोकाना घ्यायचाय सुरू. हे नाव घ्या दीपे ना, बरोबर तुझाच. हो, पुन्हा एकदा शक्तीपेक्षा युक्ती, चांगली फिल्डिंग शंकर परब यांच्याकडून. दीपेश एक धाव आणलेली आहे दीपेशने आपल्यासाठी. पुन्हा एकदा ही गरज आहे, टॅप क्रिकेटची गरज आहे आजच्या दिवशी खेळाडूंना. टॅप बॉल क्रिकेट जर तुम्ही कोणी बघत असाल, आपल्याला गोलंदाजांना चांगलाच अंदाज आहे. पुढील चेंडू, पुन्हा एकदा सिंगल धाव. थोडंफार मी म्हणेन की क्षेत्ररक्षणात आपण सुधार करायचा आहे. एक धाव इथे गेलेली आहे. त्यानंतर पुढील धाव, तोडलेला चेंडू, पुन्हा एकदा एक धाव. खरोखरच सर्व खेळाडूंचं कौतुक करावं तेवढं थोडं आहे, कारण का प्रत्येक जण आतापर्यंत एक स्पोर्ट्समॅनशिप घेऊन ठेवतोय, खेळाडू वृत्ती घेऊन ठेवतो. याला म्हणतात आत्महत्या, याला म्हणतात आपलाच कलाम आपणच उपटून काढण्यासारख्या. इलेलो मोहर गाळून पाडलेला. संघाची धाव संख्या झालेली आहे 18. अजूनही 5 धावांची गरज आहे शेवटच्या षटकामध्ये. 19 धाव संख्या 19. आणि तुम्ही बघू शकता ऑस्ट्रेलिया नंतर, इंडिया नंतर, ऑस्ट्रेलियामध्ये मायकल हसी आणि डेव्हिड हसी, त्यानंतर इंडियामध्ये आपले युसुफ पठाण आणि इरफान पठाण, आणि आता वांगणी चेतन सावंत आणि प्रथमेश सावंत या भावाभावांच्या जोड्या आपल्याला बघायला मिळतात. एकदा जोरदार टाळ्या भावाच्या जोडीसाठी होऊन जाऊ द्या. मला माहित नाही ज्येष्ठ कोण, धाकटं कोण, मोठं कोण. प्रथमेश ज्येष्ठ भाव. आपण आता नॉन स्ट्राईक वर. गोलंदाज दुकाना घ्या. समीर चौगुले. चला तुम्ही बघू शकता सदा सावंत यांचा उत्कृष्ट थ्रो. या थ्रोमुळे मला वाटतं 10-15 धावा अडवलेल्या आहेत त्यांनी. दोस्तांनो 21 टार्गेट. चला पुढील चेंडू आणि चांगली फिल्डिंग. संप पाडलेला संप, कारण लहान मुलांना न्या आणि संपुरायला मदत करा. IPLच्या सामन्यात जेवढी चुरस नसते तेवढी या शेवटच्या षटकात चुरस आहे, कारण हे षटक आता येऊन पोहोचलेलं आहे. 4 चेंडू 5 धावांवर. 4 चेंडू 5 धावा. बघायला मजा येणार आहे चेतन काय करतात आणि प्रथमेश काय करतात. गोलंदाज देखील त्यांच्या पुढे कोणतं प्रश्नपत्रिका गेलेली आहे आणि कॅच. सामन्यामध्ये बॉलरचं नाव आहे 3 चेंडू 5 धावा. बाटली कोण असेल त्यांनी इकडे संपर्क साधायचा आहे. अंपायर ग्राउंड नंबर 2 अंपायर हे बोलवत आहे. फलंदाज आपलं नाव कळवा. फलंदाज आपलं नाव. केतन. ओके. वाडीतले जर सगळे असतील तर त्यांनी जर आपल्या वाडीतल्यांचं नाव कळवलं बरं वाटत आमचं. केतन
हो षटकार जवळजवळ 5 धावा मारल्या तर पण 6 धावा मारल्या पण काही मोजण्यात येणार नाही त्या 6 धावा 2 चेंडू 5 धावा एका ओव्हरने मॅच बदलते एका ओव्हरमुळे प्रणितने केलेली मेहनत वाया जाऊ शकते प्रणित एका कॉन्फिडन्सने इथे येऊन बसला होता की माझं काम झालंय कन्फर्म करा 100 रुपये मोजण्यासाठी आला होता पण आता मला वाटतं 100 रुपये घालून रिक्षाने घरी जावं लागेल सेकंड होती चला मला वाटतं 40+ बॅट्समन इथे आलेले आहे तत्पूर्वी सर्व खेळाडूंना एक नम्र विनंती आहे या सामन्यांचं जसं लाईव्ह प्रेक्षेपण होत आहे चला 2 चेंडू 5 धावा अतितटीचे हे 2 चेंडू गोलंदाजावर प्रेशर फलंदाजावर प्रेशर आणि या प्रेशरच्या माध्यमातून काही बदल नाहीये विकेट आहे का नाही एवढं कळवायचंय नाहीये विकेट नाहीये पण स्टंप पाडलेला आहे आनंदात जरी स्टंप पाडलेला असेल तरी स्टंप पाडलेला आहे 1 चेंडू 5 धावा थोडंफार ओ हो 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 मला वाटतं हे बॅटीला जर बॉल लागला असता तर जरूर 5 धावा झाल्या असत्या सामना विन झालेले आहेत ते आता मला वाटतं पावनाई संघ मॅच विन